सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो। 1999 पासून सलग जिल्हा परिषदेची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसला नेहमी काँग्रेसचंच आव्हान असतं। भाजप आणि शिवसेनेसारख्या पक्षांना तर आतापर्यंत उमेदवारच मिळत नव्हते। यावेळी मात्र परिस्थिती बदलली आहे। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड तालुक्यात काँग्रेसपुढे भाजपनं आव्हान उभं केलंय। प्रत्येक मतदारसंघात उमेदवार देऊन भाजपनं जोरदार तयारी केली आहे। भाजपला रोखण्यासाठी काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र आलेत। पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेली विकास कामं हा काँग्रेसच्या प्रचाराचा मुद्दा आहे। मला खात्री आहे की या जिल्ह्यामध्ये पृथ्वीराज चव्हाणांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीमध्ये बहुतांशी लोक निवडून येतील असा मला विश्वास आहे। पृथ्वीराज बाबांच्या कारकिर्दीमध्ये 50 वर्षानंतर या जिल्ह्याला चांगला मोठ्या प्रमाणामध्ये विकास निधी हा पृथ्वीराज बाबांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। त्यामुळे विकास कामं झालेले आहेत। त्यामुळे जनतेला या नेत्यांच्या विषयी जो आदर आहे, मनामध्ये भावना आहेत, कोणी कुठं गेलं काय स्वतःच्या व्यक्तिगत फायद्यासाठी काही मंडळी भाजपच्या दिशेने जाण्याचा खटाटोप चाललेला आहे। या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमचीच अनेक वर्ष मुशीतून तयार झालेले कार्यकर्ते या सत्तेच्या लालसापोटी ती भाजपमध्ये प्रवेश करत आहेत, पण त्यांना कोणाला काही मिळणार नाही। ज्या कराड दक्षिण मतदारसंघात भाजपला उमेदवार मिळायचा नाही, त्या मतदारसंघातील सर्वच गण आणि गटात भाजपनं उमेदवार उभे केलेत। भाजपनं इथं जोरदार तयारी केली आहे। प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रचार सभाही झाली। अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। त्यामुळे भाजपला सध्या तरी चांगले दिवस आलेत असं म्हणायला हरकत नाही। भाजपनं आपल्या प्रचारात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीवर टीका करतानाच केंद्रात आणि राज्यात शासनानं केलेल्या कामांमुळे कसा बदल झालाय याचे मुद्देही घेतलेत। भारतीय जनता पार्टीची अत्यंत भक्कम स्थिती आज कराड तालुक्यामध्ये आहे। तर चांगल्या परिस्थितीमध्ये आज भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि त्यामुळं या निवडणुकीमध्ये मला खात्री वाटते की कराड तालुका पंचायत समितीवर भारतीय जनता पक्षाचीच सत्ता येईल। आमचे जे विरोधक आहेत त्यांची खूप गंभीर अशी अवस्था झाली आहे। ज्यांनी राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवलं त्यांना आज राष्ट्रवादीशी युती करण्याची वेळ येते। म्हणजे इतर वेळेला तुम्ही राष्ट्रवादीवर टीका करत होता, इतर वेळेला तुम्ही म्हणत होता की ह्याने आमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला आणि स्वबळावर काँग्रेसची सत्ता आणायची भाषा तुम्ही करत होता आणि स्वतःच्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीची तुम्हाला युती करायची वेळ आलीच का? म्हणजे इतकी त्यांची दयनीय अवस्था आहे की स्वबळावर जिल्हा परिषदेची निवडणूक सुद्धा हे लोक लढवू शकत नाही। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा मतदारसंघ असल्यानं ही निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची झाली आहे। तर भाजपचे विधानसभेचे उमेदवार डॉक्टर अतुल भोसलेंसाठी ही निवडणूक म्हणजे विधानसभेची पूर्वतयारी आहे। त्यामुळे दोघांचंही निवडणुकीवर लक्ष आहे। संभाजी थोरात, साम टीव्ही, कराड।